आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र. एक धक्कादायक बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर येत आहे. आदिनाथ महाराज यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नेवासा तालुक्यातील देवगड येथे झालेल्या हिंदू संमेलनात त्यांनी लोकसंख्या नियंत्रणावर बोलताना ते म्हणाले, 2 अपत्यांनंतर जन्मलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार देऊ नये. त्यांनी हम दो हम हे दो धोरणाचे उल्लंघन होत असल्याची टीका केली. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि वाद सुरू झाला. मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आधीच देशांमध्ये हाहाकार माजला आहे, त्यात महाराजांनी असे वक्तव्य केले त्यामुळे संपूर्ण हिंदू समाज दुखावला गेला होता. ही सर्वात धक्कादायक घटना आहे. सध्या 16 मार्च 2026 महाराष्ट्र हादरलेली मुख्य घटना ही आहे. महाराजांनी स्वतःच धारदार शस्त्राने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 15 मार्च 2026 सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कुठे? तारकेश्वर गडावरील त्यांच्या खोलीत. महाराजांनी सर्व भक्तांना खोलीबाहेर थांबण्यास सांगितले. एकट्यात गेले आणि स्वतःवर वार केले. रक्तस्राव झाला. ते गंभीर जखमी झाले. उपचार. लगेच अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल. शस्त्रक्रिया, सर्जरी यशस्वी झाली. वर्तमान स्थिती: 16 मार्च 2026 सकाळी. प्रकृती स्थिर आणि सुधारत आहे. डॉक्टरांनी आराम घेण्याचा सल्ला दिला आहे. महाराजांनी भक्तांना संदेश पाठवला. अफवांवर विश्वास ठेवू नये. मी लवकरच गडावर येईल. पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे आणि भाजप युवा नेते अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात भेट घेतली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. कोणताही वाद किंवा पूर्वघटना समोर आलेली नाही. आदिनाथ महाराज हे वारकरी संप्रदायात आदरणीय आहेत. त्यांच्या कीर्तन, प्रवचनांमुळे हजारो भक्त प्रभावित होतात. ही घटना त्यांच्या भक्तांसाठी मोठा धक्का आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि चिंता पसरली आहे. घटना: 15 मार्च 2026 सायंकाळी 5:30 च्या सुमारास तारकेश्वर गडावरील त्यांच्या खोलीत स्वतःवर धारदार शस्त्राने वार केले. जखम: गंभीर जखमी झाले. रक्तस्राव झाला. अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल. शस्त्रक्रिया, सर्जरी यशस्वी. सध्या स्थिर आणि सुधारत आहे. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलीस चौकशी सुरू आहे. कोणताही पूर्ववाद किंवा कारण समोर आलेला नाही. वेळ: भाजप आमदार मोनिका राजळे आणि इतर नेत्यांनी रुग्णालयात भेट घेतली. महाराजांचा संदेश: भक्तांना अफवांवर विश्वास ठेवू नका. लवकरच गडावर येईन, असा संदेश पाठवला. ऑपरेशन पण इमिजिएटली इमर्जन्सी आपण ते प्लॅन केलं. भूलतज्ञ डॉक्टर पण आले. डॉक्टर सचिन लांडगे भूलतज्ञ डॉक्टर होते आपल्यासोबत. आणि ऑपरेशनमध्ये अगदी छान रीतीने आपण रक्तस्राव बंद करून ती जागा परत दुरुस्त नीट केली. ॲक्सिडेंटल इंजुरी जी झाली होती तिथे, त्या टीममध्ये मी डॉक्टर स्वतः हर्षवर्धन तन्वर यूरोसर्जन, माझ्यासोबत डॉक्टर आदित्य दमानी, डॉक्टर गोविंद कासट सर, हे सगळेजण उपलब्ध होते. आणि आता महाराज एकदम परिस्थिती चांगली आहे, आउट ऑफ डेंजर आहे. महाराजांना आम्ही तब्येत विचारायला गेलो तर महाराजच दुसऱ्या जे काही भाविक त्यांना भेटत आहेत त्यांनाच ते तब्येतीच्या बाबतीत विचारत आहेत. म्हणजे एवढी त्यांना सर्व भाविकांची मोठ्या प्रमाणात काळजी आहे. आज पूर्ण महाराष्ट्रातून जशी बातमी कळाली तसे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथं येत आहेत. त्यांचं मोठं एक आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं दिव्य शक्ती आहे. म्हणून महाराजांना काहीच झालेलं नाही आणि काही होणारही नाही. ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला 1-2 दिवसातच समोर येऊन सगळ्या गोष्टीची माहिती देतील. तर एवढीच विनंती मी करतो की आता ते सर्वांचे परमपूजनीय आहेत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि आमच्यासाठी तर दैवत आहे. म्हणून कुणी अशा खोट्या त्यांच्याविषयी माहिती पसरू नये किंवा बदनामी करायचा प्रयत्न करू नये.